चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डात असलेल्या भंगार व्यापारी हबीब मेमन यांच्याकडील 17 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन जाणाऱ्या नोकरानेच त्या रकमेवर डल्ला मारल्याची खळबळजनक घटना गुरुवारी 20 मार्चला दुपारी 3 वाजताच्या सुमारास उघडकीस आली। व्यापारी हबीब मेमन यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी नौकर रफिक शेख, शफीक शेख या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। प्राप्त माहितीनुसार घुटकाळा वार्डात हबीब मेमन यांचे भंगार दुकान आहे। त्यांच्या दुकानात काम करणारा नौकर रफिक शेख हा दुकानातील व्यवसायाचे पैसे 17 लाख रुपये रोख रक्कम घेऊन भानापेठ येथून मोपेड दुचाकीने घुटकाळा वार्डाकडे जात असताना दुपारी 3 वाजताच्या सुमारास आंबेकर लेआउट चौकात अज्ञात इसमांनी डोळ्यात मिरची पावडर टाकून त्याच्याजवळील रकमेची बॅग हिसकावून पळून गेले, अशी माहिती नोकराने दिल्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली। पोलिसांनी लगेच सर्वत्र तपास सुरू केला। घटनास्थळ शेजारील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करण्यात आली। तसेच त्यांचे मालक हबीब मेमन, अधीनस्थ नौकर चाकर व इतर सावदार यांना विचारपूस करण्यात आली, परंतु संशयितांचा कुठलाही सुगावा लागला नाही। पोलिसांनी तपासाची चक्रे जलद गतीने फिरवली असता तांत्रिक विश्लेषण व परिस्थितीजन्य पुराव्याचे आधारे नौकर रफिक शेख यानेच सदरचा गुन्हा केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने पोलिसांनी त्याचा ताबा घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी यातील नमूद रक्कम ही त्याचा भाऊ शफीक शेख यांच्याकडे दिल्याचे कबूल केले व स्वतः आणलेली मिरची पावडर आपल्या अंगावर टाकून चोरी झाल्याचा बनाव रचल्याचे उघड झाले। पोलिसांनी आरोपींकडून 17,70,000चा मुद्देमाल हस्तगत केला। सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, पोलीस उपनिरीक्षक संदीप बच्छिरे, सचिन बोरकर, भावना रामटेके, संतोष कुमार कनकम यांनी केली।